मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहे की ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. आणि विशेष गोष्ट या ठिकाणच्या मुलाखतीची अशी आहे की आपल्याकडे दोन व्यक्ती आहेत आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत. एक वारी क्रमांक 1 आणि एक आहे वारी क्रमांक 34. म्हणजे खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी आहे. आणि या वारीमध्ये या दोघांचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव तुमचं? राजकन्या. राजकन्या. कितवीला आहे शाळेला? 5वी. 5वीला शाळेला आहे. आणि वारीला यावर्षी पहिल्यांदाच आली का? हा. कसं वाटतंय का बाळा वारीला? खूप छान. खूप छान वाटतंय. वारी कशी पायी करते का गाडीत बसून? पायी. पायी वारी करते. बरं, मला खरं सांगायचं, वारीमध्ये चालताना खायला काय काय मिळतं? खरं सांगायचं. बोल बोल पटपट. काय काय मिळतं सांग की. काय काय मिळतं? बिस्किट, कुरकुरे, हा, अजून पाणी बॉटल. अजून मग तू त्यातलं काय काय घेतलं ग? मी काहीच नाही घेतलं. का ग बाळा? पहिल्या दिवशीच घेतलं बिस्किट. पहिल्या दिवशी घेतलं. मग बाकीच्या वेळेस का नाही घेतलंस? नाही. बरं, मला सांग, वारीत चालताना तुला कसं वाटतं? खूप छान. खूप छान वाटतं. आता मला सांग, तू पहिल्यापासून वारीत चालतेस का? हा. पहिल्याच पुण्यापासून? नाही. हा. चैतीची एक किल्ली आणि ही आषाढी एक किल्ली. बर, मला सांग, तुझे पाय दुखत नाही अजिबात? थोडे पण दुखले नाहीत? नाही. पहिल्या दिवशी नाही. नाही दुखले? पुढच्या वर्षी वारीला येणार का? येणार. येणार. बरं, मला सांग, तू आता वारीला येतेस या ठिकाणी आणि तिकडे तर शाळा चालू आहेत, त्याचं कसं काय? शाळेला सुट्ट्या घेतल्या आता. नाही, पण शाळेला सुट्ट्या तुला दिल्या कशा काय? गेल्यावर अभ्यास करते. मग गेल्यावर अभ्यास पूर्ण करणार तो ना? बर. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, मला सांगा, ही तुमची मुलगी का? हो. बरं, तिला वारीला आणण्यामागचा काय नक्की उद्देश होता तुमचा? का आणले वारीला? कारण की देवाची भक्ती करायला शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे ना. देवाची गुढी लागावी. बरं, मला सांगा, ती मागं लागली का तुम्ही त्याला आणलं? ती माग लागली. ती मागं लागली. हा. बरं, तिने काय आता त्रास दिला का हो तुम्हाला येतोपर्यंत चालताना? नाही, तिला त्रास वगैरे, पाय वगैरे दुखले का? काहीच नाही. काहीच नाही झालं? अजिबात नाही. ठणठणीत आहे. ठणठणीत. हो. आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहिला आपण, तर खरंच हसून ती माझ्या प्रश्नाची पूर्ण उत्तर देत आहे. मित्रांनो, एवढ्या लहान वयात जवळजवळ 250 ते 300 किलोमीटर अंतर चालायचंय. आणि तेही सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी समोर बघा, पाऊस पडून गेलेला आहे आणि पूर्ण चिखल आहे बघा समोर. अशीच परिस्थिती सगळीकडे आहे सध्या. आणि या ठिकाणी वारीत कसं असतं, वारीत आपण जसं म्हणतो तसं सर्व प्रकारच्या हालापेष्टा पण असतात, ते सर्व सहन करावं लागतं. आणि ते सहन करून वारी पूर्ण करावी लागते. घर आणि वारी या जमीन आसमानाचा फरक आहे. बरं बाळा, मला सांग, तू सकाळी किती वाजता उठतेस? 5 वाजता उठतेस. एकदम गरम पाण्याने आंघोळ करतेस ना? थंड पाण्याने. थंड पाण्याने आंघोळ करतेस? कसं वाटतं का थंड पाण्याने आंघोळ करताना? थंड वाजते. थंडी वाजते ना? आणि घरी कशी आंघोळ करतेस? गरम पाण्याने. गरम पाण्याने घरी आंघोळ करतेस. मग इथं आंघोळ करणं चांगलं वाटतं का घरी? इथं चांगलं वाटतं? थंडी वाजत नाही? नाही. बर. सकाळी उठल्यावर तू आंघोळ केल्यावर प्रथम कोणतं काम करतेस? चालायचं काम करते. बर. चालायला लागल्यावर नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे असतं का? असतं. पोटभर असतं? हो. पोटभर असतं ना? हो. बर. मला सांग, आज सकाळी तू काय जेवण केलंस? आज सकाळी वडापाव खाल्ला. वडापाव. त्याच्यात पोट भरलं का तुझं? हो. भरलं. रस्त्याने दुसरं अजून काय खाल्लं का दिवसभरात? आज दिवसभरात रस्त्यात चाललंच नाही. आज चाललाच नाही? आज मग कमीच होता ना? बर. मित्रांनो, वय वर्ष फक्त 11. 11व्या वर्षी पहिली वारी. आणि अनेक जण असे आहेत की वारी ही काय आहे हेच त्यांना माहिती नाही. की लहान वयात जर आपल्याला सवय लागली तर मित्रांनो, खरं सांगतो की आपलं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. वारीमध्ये आल्यावर वारीचं सुख खरं कळतं. या ठिकाणी आपण
या छोट्या चिमुकलीची मुलाखत घेतली. तिला अजून बरेच प्रश्न विचारायचे होते, पण थोडस ती घाबरायला लागलेली आहे, म्हणून या ठिकाणी थांबतो. माऊली रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. माऊली वारी क्रमांक कितवी वारी आहे? 43. वारी क्रमांक 43. माझं वय आता 41. म्हणजे माझ्या जन्माच्या वयाच्या अगोदर तुम्ही 2 वर्ष वारी करताय. हो हो. माऊली खरं सांगू का, आपल्यासारखे वारकरी आहेत म्हणून या वारीची परंपरा पुढे चालू आहे. माझा पहिला प्रश्न, तुमचं नाव सांगा मला. गुलाबबाई. गुलाबबाई. गुलाबबाई धोंडेबा बोईने. गाव कोणतं माऊली तुमचं? आमचं गाव म्हाळुंगा. म्हाळुंगे. म्हाळुंगे म्हणजे पुण्यातलं म्हाळुंगे का? बरं मला सांगा, पहिली वारी आणि आत्ताची वारी यात काय फरक आहे हो? पहिली वारी लय खडतर. खडतर म्हणजे नक्की काय? नक्की काय म्हणजे काहीच सोय नव्हती आम्हाला हा. पहिल्या वारीला. मग तुम्ही त्यावेळेस जेवण वगैरे कसं बनवायचा? जेवण वगैरे व्हायचं, पण चालायचंच होतं आम्हाला. चालायचं? चालायलाच लागायचं. बर. म्हणजे बसायला काय नव्हतं साधन. हा. आणि साहित्य वगैरे वाहतूक कशी करायचं तुम्ही त्यावेळेस? साहित्याला एक गाडी असायची. हा. हो, साहित्याला गाडी असायची. बरं आता मला सांगा, आता जर पाहिलं तर सर्व सोयी सुविधा या ठिकाणी आहे. सगळ्या सोयी आहेत. त्यावेळेस अजिबात नाही, पायानेच चालायचं. मग स्वयंपाक कोण बनवायचं त्यावेळेस सगळा? स्वयंपाक दुसरी मंडळी होती ना, पाया माणसं असायची स्वयंपाकाला. बरं तुम्ही त्यावेळेस काय काम करायचा? आम्ही फक्त चालायचं काम करायचो. जर एखाद्या टायमाला नाही स्वयंपाक झाला तर आम्ही हातभार लावायचो जरा. हातभार लावायचा. आता कसं वाटतं, आताच्या वारीत कसं वाटते मग? आताची वारी म्हणजे सुख सुविधा झाल्या. काय काय सुख सुविधा आहेत आता? मग पाय दुखायला लागलं तर गाडीत बसायचं, हे सुविधा झाल्या. अजून चालायला लागले तर मग नाही, मात्र चालायला लागलं की चालायचंच. हो. पण वारीमध्ये रस्त्याने जाताना वेगवेगळ्या सुविधा मिळतात बघा. आता आपल्याला, आता तुम्ही रस्त्याने चालताना काय काय सुविधा पाहिल्या, काय काय मिळतं रस्त्याने? रस्त्याने खाण्याबद्दल का सुविधा म्हणजे चालणं, सगळं खाणं, डॉक्टर, पाणी, सगळं सांगा मला. डॉक्टर पण सुविधा आहेत. जायचं पण म्हणजे काय त्रास नाही झाला आम्हाला. अजून खायला काय काय मिळतं रस्त्याने? खायला मिळतं पण घेत नाही आम्ही. का घेत नाही तुम्ही? मग आम्हाला दिंडीमध्ये भरपूर खायचं असतं ना. दिंडीमध्ये भरपूर. टाइम. मग तुमच्या दिंडीचा नियमच आहे म्हणायचं, बाहेर जायचं नाही घ्यायला. हो, असा नियम आहे का? हो हो. माऊली मला सांगा, आता सध्या तुम्ही वारी करताय, तुमच्या घरातील अजून कोण वारी करतं का? हो, माझ्या 4 बहिणी. 4 बहिणी. हो. आपण त्रिमूर्ती शब्द ऐकलाय. हो. या ठिकाणी बघा चतुर्भुज म्हणजे 4 जण, आणि विशेष म्हणजे एकमेकीच्या खांद्याला खांदा देऊन 4 या ठिकाणी उभे आहेत. मला तर माहितच नव्हतं, या ठिकाणी विचारलंय. तुम्ही सगळ्यात मोठ्या. 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे तुम्ही 4 आणि तुमच्या कुटुंबातील अजून कोण कोण आले? म्हणजे यापैकी बऱ्यापैकी तुम सर्व कुटुंब बऱ्यापैकी आलेले. मित्रांनो बघा, वारीची आवड असेल, 4 ठिकाणच्या 4 बहिणी आणि 4ही जणी या ठिकाणी एकत्र वारीला आलेले आहेत. मित्रांनो खरंच अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. माऊली रामकृष्ण हरी. बरं माऊली, या ठिकाणी तुम्ही 4 बहिणी एकत्र आलेले आहे, हे ठरवून झाले? योगायोगाने झाले? कसं झाले? ठरवून करतच नाही आम्ही, आम्हाला आनंद या बहिणीने दिलेला आहे पहिल्यापासून. तर मला सांगा माऊली, तुमची वारी कितवी? आता 5वी वारी. तुम्हाला वारीत आणण्याचं सर्वात महत्वाचं श्रेय कोणाचं? बाईचं. आमच्या. तुमच्या बाईचं. सर्वात जास्त वय आहे त्यांचं. जास्त वय. आणि तुमचं बऱ्यापैकी कमी वय आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का खरंच आपण खूप उशिरा वारी चालू केली? वाटतं, पण आता पहिला संसार होता ना आपल्या मागे. संसार असल्यामुळं वारीमध्ये आता आलं नाही आलं. आता कसं वाटतंय वारीत? आता लय छान वाटतंय. मग बरं मला सांगा, ह्या वारीसाठी तुमची वर्गणी सोडून इतर काय खर्च आहे का हो? आम्ही करतच नाही. पण खर्च आहे का? नाही. आपल्याला वाटलं काय तर घ्यायचं, नाही तर खर्च नाही. काय वारीमध्ये खर्च अजिबात नाहीये. आनंदाची वारी. बरोबर ना? एकदम आनंदाची. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. माऊली, आता बऱ्यापैकी सर्वांना माहित झालंय की तुमची मोठ्या बहिणीने तुम्हाला वारीला आणलेलं आहे. बरं मला सांगा, तुम्हाला कधीपासून वारीला आणलं त्यांनी? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं. त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणायचं का वारीला चला म्हणून? म्हणायची ना. म्हणायच्या. मग तुम्ही का नव्हता येत? संसार मागे लागला होता. काय आता मात्र पांडुरंगाने बोलवलं. पांडुरंगाने बोलवलं म्हणून तुम्ही वारीला. कसं वाटतं वारीला आल्यावर? छान, एकदम छान. एकदम छान.
घरची आठवण येते का काही आता नाही. संसार आठवतो का काही नाही, मग असं वाटतंय का वारी आपण उशिरा सुरू केली लय वाटत. वाटतं ना माऊली धन्यवाद. मित्रांनो वारी कशी असते बघा या ठिकाणी बघा आई मुलगा आणि या आजींची नात एक म्हणजे 3 पिढ्या या ठिकाणी एकाच वेळेस वारीला आलेले आहेत आणि या तिघांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ. माऊली रामकृष्ण हरी. कृष्णारी माऊली कधीपासून वारी करता तुम्ही? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. बरं मला सांगा या ठिकाणी हे तुमचे चिरंजीव त्यांना तुम्ही वारीला आणलं का ते स्वतःहून आले हो? स्वतःहून आलो. स्वतःहून आले. तुम्ही त्यावेळेस म्हटलं नाही जाऊ नको म्हणून वगैरे तुमची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे त्याला म्हणलो नाही आम्ही स्वयंपाकाला पहिला आमच्या बहिणी संघ येत होतो त्याच्यानंतर मग सुरूच झालं. सुरू झालं. हा. कसं वाटतं हो? आज तुम्ही 3 पिढ्यातली 3 लोक वारी करताय कसं वाटतंय हो? छान वाटते. छान वाटतंय. आता हात घरी मोडलाय तरी घेऊन आले संघ. बघा मित्रांनो या ठिकाणी हात फ्रॅक्चर आहे. हात फ्रॅक्चर असून वारी मात्र चुकवलेली नाही. त्रास होत असेल ना त्याचा? होतो ना अवघडतो असं. आवडतो हात पण वारी मात्र चुकवली नाही. माऊली खूप खूप धन्यवाद. तुमच्या सारखेच वारकरी आहेत म्हणून ही वारी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने होते. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा पहिली पिढी तुमची दुसरी पिढी कसं वाटतंय हो? खूप छान वाटतंय. माझं आता हे 16वं वर्ष चालू आहे वारीचं. आईच्या अगोदर तुम्ही वारी चालू केली? पहिलं मी तंबू ठोकायला होतो. हा. परत आपले तंबू ठोकायचे लाईट फिटिंग हे चालू होतं. त्याच्यासाठी मी येत होतो पहिले. नंतर 1-2 वर्ष गॅप पडला त्याच्यानंतर परत चालू झालो होता. मग आता कसं वाटतं तुम्हाला वारीला? खूप छान आहे. आता पायाला फोड आल्या चालता येत नाही पण चालतोय तरी पण तसंच पायाला फोड आल्यात तरी पूर्ण पायी वारी चालू आहे. पायी वारी असते. माऊली पहिले 10 वर्ष बिगर चपलीचं गेलं. ह्या वर्षी चप्पल घातली. 10 वर्ष पाय चप्पलच घातली नाही. चप्पल घातली नव्हती. खरंच वाखण्याजोगं आहे माऊली तुमचं की 3 पिढ्याची 3 लोक एक जणाचा हात मोडलाय एक जणाच्या पायाला पूर्ण फोड आलेले आहेत तरी ही वारी पूर्ण करायचं काम चालू आहे. खरंच तुमच्यासारखे वारकरी भेटणं हे अनमोलच आहे. विशेष गोष्ट आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव आपलं? वैष्णवी बाप्पू कावळे. काय करते बाळा तू आता? कॉलेज कम्प्लीट झालंय. कॉलेज कम्प्लीट झाले. मला सांग आज आजी पप्पा आणि तू कसं वाटतंय का बाळा? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तू पायी वारी करते का गाडीत करते? पायी वारी. पायी वारी. पायी वारी करताना पाय दुखतायत का? नाही. पहिल्या दिवशी नाही. नाही दुखले. म्हणजे वारीमध्ये आल्यावर कसं वाटतं ग? खूप छान वाटतंय. काय वेगवेगळा आहे का अनुभव वारीतला? काय वाटलं वारीत चालताना लोकांबरोबर तुम्हाला? लोकांबरोबर चालताना वगैरे काय वाटलं? छान वाटतंय सगळं. छान वाटलं. म्हणजे आता मला सांग इथं वेगवेगळ्या वयाचे वेगवेगळ्या वयाचे लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने राहणारे लोक आहेत यांच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणं होतं का? हो होतं. हो. काय तरुण असल्यामुळे तुला जास्त काम वगैरे सांगितलं जातात का? नाही. नाही सांगितलं जात काम? बरं इथून पुढच्या वाऱ्या करणार का? हो. नक्की. हो. बरं आज आता तू पप्पांकडे ये म्हणून तुला 100% खात्रीने वारी करायला मिळणार आहे. पुढे भविष्यात लग्न झाल्यावर तरी सुद्धा करेल. तरी सुद्धा वारी करणार. मित्रांनो या ठिकाणी बघा वारी कशी करायची असते आणि मनामध्ये जिद्द असेल वारी मात्र 100% या ठिकाणी घडते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो या ठिकाणी बघितलं आपण आई मुलगा आजींची नात आणि आजींची या ठिकाणी मुलगी सुद्धा आहे. माऊली कसं वाटते तुम्ही 4 जण आज या ठिकाणी एकत्र आले वारीला कसं वाटते? खूप छान. खूप छान वाटतंय. त्याच्यासारखा आनंद कुठेच नाही. म्हणजे घरची आठवण येते का आता? नाही. अजिबात नाही. मग मला सांगा आज 8 दिवस आपण बरोबर घरी असणार आहे हो. कसं वाटतंय घरी जायचं म्हटल्यावर? दुःख तर होणारच थोडंफार पण पुन्हा येण्याची दुसऱ्या वर्षाला येण्याची हुरहुर चालू होते. बरोबर चालू होते. म्हणजे पुढच्या वर्षीपासून वारी मात्र चुकवायची नाही. आता ही कितवी वारी आहे तुमची? माझी 6वी. 6वी वारी आहे. वारीची तयारी आपण कशी करता हो? एक 15 दिवस बिछाना तयार करा सगळे कपडे हे सगळे हे करा गोळा करा सगळं ती तयारी चालूच असते. मग ज्या वेळेस तुम्ही वारी करता त्यावेळेस तुम्ही एकमेकाशी संपर्क साधता का? हो फोनवरती कॉन्टॅक्ट असतं ना. फोनवर एकमेकाशी बोलता आणि सर्व मिळून तयारी तयारी करता. करतो. मग तयारीमध्ये तुम्ही असं खायला वगैरे काय आणता का येताना? थोडंफार आणतो आम्ही घरून चिवडा वगैरे असा रस्त्याने खाता येईल असं सुख. हा ते आणता. बाकी दुसरं काही काही नाही. नाही. बरं मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला वारीमध्ये
तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला हो? खर्च काहीच येत नाही, फक्त भिशी भरली की दुसरं काहीच तो टेन्शन तर सर्वांनाच भरावे लागते. इतर दुसरं काहीच खर्च खर्च नसतो. बरं, आता शेवटचं म्हटलं पण अजून एक विचारतो. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाकडं काय मागणार? जे सगळे जे लोक वारी करतात त्यांना सगळ्यात आनंदात ठेव, ही एवढीच एक इच्छा आहे. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय छान अशा प्रतिक्रिया या लोकांनी आपले दिलेले आहेत. की आपण छोटी दिदी पाहिली, तिची मम्मी पाहिली, त्यानंतर हे सर्व एकत्रित कुटुंब पाहिलं, 4 बहिणी पाहिल्या. म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 3 ते 4 प्रकारचे लोक आपण पाहिले आणि या ठिकाणी आपली वारी कशी सफल होते हे पाहिलेलं आहे. मित्रांनो, आपणही अशा प्रकारच्या वारी 100% करा आणि वारीचा आनंद घ्या. मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.